बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अनिल भालेराव लिखित कथा गुरुमाय. काळ्या कभिन्न डोंगरामध्ये रात्रभर तो आवाज घुमत असायचा. जय जय दीनानाथ बाबा. रात्रीच्या काळोखा तो आवाज कितीतरी दूर ऐकू यायचा. डोंगरामध्ये किरकिरणारे रातकिडे, प्राण्यांचे आवाज, गुबडाची घुरघुर, सरपटणाऱ्या प्राण्यांचे फुतकार असे विविध आवाज येत असत. मध्येच वाऱ्याच्या गिरकीत झाडांची पानं टाळ्यांचा खेळ खेळायची. एका पांढऱ्या शुभ्र मूर्तीच्या तोंडातून जय जय दीनानाथ बाबाचा जप चालायचा. नामस्मरण चालू असायचं रात्रंदिवस. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात सोमवती तगरीची फुलं जमा करून उजाडण्याच्या आत ती पादुकांवर ठेवायची. उरलेली फुलं गुरुमाईच्या चरणी वाहायची. रात्रभर तपश्चर्या करून सकाळी लवकरच सोमवती गावात यायची. 2-3 घरची भिक्षा जमा करून लवकरच परतायची. गुरुमाईची सेवा करण्यात सोमवती घडून जायची. वेळ मिळाला तर तीही गुरुमाईसमोर ध्यान लावून बसायची. तासनतास त्यांचा आंतरिक संवाद चालायचा. शब्द नव्हते पण संवाद होता त्यांच्या आंतरिक शक्तीतून. त्या दोघीही ऊन थंडी पावसात त्या डोंगरात राहत होत्या. एक छोटंसं झोपडं बांधलं होतं. झोपडीच्या बाजूलाच दीनानाथ बाबांच्या पादुका होत्या. दीनानाथ बाबा म्हणजे गुरुमाईचे गुरु. अस्पृश्य समाजातील हा बाबा कधी होऊन गेला याचा इतिहास कोणाला माहीत नाही. पण मौखिक परंपरेने दीनानाथ बाबांची वाणी गुरुमायेपर्यंत पोहोचली होती. गुरुमाऊलीने 12 वर्ष तप केलं होतं. तिला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली होती. त्या पादुका समवेतच ही परंपरा गुरुमाय पुढे घेऊन चालली होती. ती अस्पृश्य समाजातून आलेली होती. असं तिचं आध्यात्मिक जगणं तिच्या समाजालाही आवडलं नव्हतं. किंवा संत पदाची प्राप्ती होणं हे पुरोहित वर्गाला मान्य नव्हतं. अस्पृश्य समाजातील स्त्री अविवाहित राहून आध्यात्मिक उच्च पदाला पोहोचणे म्हणजे हे तत्कालीन धर्मांध माणसांना रुचणारं नव्हतं. म्हणून तिच्या विरुद्ध बराच विकृत स्वरूपाचा प्रचार केला होता. पण गुरुमाय घाबरली नव्हती. तिने डोंगरात हिमतीने मठ बांधून मनशांतीसाठी कित्येकांना मदत केली. लोकांची शुश्रूषा केली. गुरुमाईने सोमवतीला जंगली जडीबुटी औषधांचा अभ्यास दिला होता. त्या जोरावर सोमवतीने अनेक औषधं तयार करून अस्पृश्य समाजातील लोकांचे आजार बरे केले होते. गुरुमाय आणि सोमवतीच्या तेजस्वीपणामुळे आणि शुश्रूषेमुळे गावोगाव त्यांची ख्याती झाली होती. गुरुमाई कोठून आली, कधी आली, ती कोणाची कोण, हे गुरुमाईने कधीच कोणाला सांगितलं नव्हतं. तिचं त्या डोंगरात प्रकट होणं हे सगळं गूढ होतं. एका अस्पृश्य कुटुंबात सोमवतीचा जन्म झाला होता. आई वडिलांचं छत लवकरच कोसळलं होतं. एक भाऊ आणि सोमवती समाजाच्या आधाराने राहत होते. गावात मिळेल ते काम करून ते गुजराण करत होते. सोमवती मुळातच वेगळी होती. तिला जसं कळायला लागलं तसं तिला देवाचं वेड लागलं होतं. सकाळी लवकर उठून ती ध्यानस्थ बसायची. भावासाठी शेतात मजुरी करायची. पण देवाची पूजा पाठ आणि ध्यानस्थ बसल्याशिवाय तिचा दिवसाचा प्रारंभ होत नव्हता. ती रात्रीही मंदिरापासून दूर उभी राहून भजन कीर्तन ऐकायची. कारण ती अस्पृश्य समाजातली होती म्हणून तिला मंदिरात बंदी होती. वयाच्या 15 वर्षी सोमवतीने अंगावर पांढरं लुगडं चढवलं होतं. गुरुमाईची कीर्ती ऐकून ती गुरुमाईला जाऊन भेटली होती. वेळ मिळेल तशी ती गुरुमाईच्या सेवेला जायची. पंख फुटताच रमेशने मुंबई गाठली होती. मग सोमवतीच्या जीवनात रमेशच्या जाण्याने जबाबदारी संपली होती. तिनं आता घराचा त्याग केला होता. हातात चिपड्या आणि तुंतुनं घेऊन कपाळी राख लावून ती पूर्ण वेळ गुरुमाईच्या चरणी लीन झाली होती. सकाळी गावात जाऊन भिक्षा घेऊन यायची. या भिक्षेवरच गुरुमाय आणि सोमवती गुजराण करू लागल्या होत्या. गुरुमाईचं आता वय झालं होतं. सोमवती तरुण होती. त्या 2 स्त्रिया त्या डोंगरात राहत होत्या. त्या डोंगरामध्ये सभोवार घनदाट जंगलामध्ये हिंस्र प्राणी राहत.
पण त्यांचा उपद्रव त्यांना कधीच झाला नाही. रात्री गुरुमाय तपश्चर्येला बसायची तेव्हा सोमवती सुद्धा बसायची. गुरुमाय कधी उपदेश देत नव्हत्या. त्या डोळ्याने खूप काही बोलायच्या. त्यांचा संवाद आंतरिकच असायचा. सोमवतीला हळूहळू शांतीचा अनुभव येत होता. त्या शांतीतून जसं सागराच्या तळाशी असलेल्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात तसं मनातले विचार विस्तार तिला दिसत होते. त्यातून येणारी तेजस्विता तिच्या तरुण चेहऱ्यावर अधिकच खुलून दिसत होती. दिवसभर ती डोंगरात जाऊन जडीबुटी आणून त्याचे काढे बनवायची. भक्त संप्रदाय वाढत होता. पुरोहित वर्गालाही त्यांची सेवा डोळ्यात खुपत होती. स्त्रियांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उच्चपदी पोहोचणं म्हणजे धर्म बुडणं. आध्यात्मिक सत्ता स्त्रियांच्या हाती जाईल म्हणून पंचक्रोशीतील पुरोहित वर्ग हादरला होता. अशाच एका अमावस्येला रात्री मठात दिवा जळत होता. गुरुमाय तपश्चर्येला बसली होती. रात्र किर्र करत होती. सोमवती ध्यान लावून बसली होती. त्या भयान शांततेत 5 किलोमीटरवर काय चाललंय याची खबर किंवा जाण गुरुमायला व्हायची. गुरुमायला डोंगराच्या पायथ्याशी चाललेली कुजबूज ऐकू येत होती. इतके गुरुमाईचे कान तीक्ष्ण झाले होते. कितीतरी किलोमीटरवरचं त्यांना दिसत होतं. डोंगराच्या पायथ्याशी चाललेली कुजबूज अशुभ होती. त्या लहरी गुरुमायेपर्यंत पोहोचत होत्या. गुरुमायने लागली सोमवतीला जाणीव करून दिली. गुरुमायने त्रिशूल घेऊन जय दीनानाथ बाबा असा जय जयकार केला. तो आवाज डोंगरात घुमला. तो आवाज गाव गुंडांपर्यंत सहज पोचला. त्या आवाजातील भेदकता एवढी भयानक होती की आता आपला सर्वनाश होणार या भीतीपोटी गावगुंड डोंगरावर आले नाहीत. गुरुमाईच्या त्रिशूलाने कित्येकांना घायल केलं होतं. यापूर्वीचे अनुभव गावकऱ्यांच्या पाठीशी होते. त्यामुळे धर्म मार्तंड गुरुमाईला घाबरून होते. आता अस्पृश्य समाजातून काही चांगली माणसं गुरुमाईच्या मत्तीला दिवसभर असायची. पण रात्री सूर्य बुडायच्या आत गुरुमाई सर्वांना मठ सोडायला सांगायची. फक्त सोमवती तिच्याबरोबरच राहायची. गुरुमाय रात्रीला तपश्चर्येला बसायची. तिने त्या तपश्चर्येतून गूढ विद्या मिळवली असली तरी तिचा उपयोग ती करत नव्हती. कदाचित ही विद्या कोणाच्या हातात जाऊ नये म्हणून ती खबरदारी घेत होती. फक्त निरपेक्ष दृष्टीने समाजाची सेवा करायची. त्याप्रमाणे नीतीचा मार्ग सांगून अस्पृश्यांचे जीवन समृद्ध करणं हाच गुरुमाईचा हेतू होता. काळोख पडण्याच्या सुमारास पक्ष्यांची किलबिल डोंगरात घुमत होती. वटवाघुळांची वडाच्या झाडावर फडफड चालू होती. वारा उदास होता. त्या दिवशी मठात कोणी नव्हतं. गुरुमाई त्या दिवशी नेहमीसारख्या वागत नव्हत्या. त्या खूप उदास दिसत होत्या. सोमवतीने त्यांना आता चांगलंच जाणलं होतं. पण आजची शांती ही वेगळीच होती. सोमवतीने गुरुमाईला विचारलं त्यांच्या उदासीच्या कारणाविषयी. आज माझे डोळे तेजस्वी असले तरी त्यातलं निस्तेजपण कोणाला जाणवत नाही. शरीर तेजस्वी असलं तरी ते अमर नाही. आता एक एक अवयव क्षीण होत मृत्यूचा काळ जवळ येत आहे. वयाची 80 वर्ष जगत आहे. शरीराचा गुणधर्म आणि मनाचा गुणधर्म वेगळा आहे. या डोंगराने, या जंगलाने, या पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी मला खूप काही दिलं. आता मला या मोहमायेतून मुक्त व्हायचं आहे. आता सर्व जे काही आहे ते मी तुला देऊन जात आहे. त्याचं रक्षण तूच योग्य करशील. कितीतरी दिवसांनी गुरुमाईने मौन सोडलं होतं. ये बस सोमवती, तुला आता तपश्चर्येला बसावं लागेल आणि ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागेल. आजपर्यंत तू तुझ्या मनाची मशागत केली आहेस. तुला ज्ञानाची प्राप्ती सहज होईल. 14 वर्षांची तुझी सेवेची तपश्चर्या आता फळाला येणार आहे. रात्रभर गुरुमाया बोलत होती. पहाटे 3 वाजेपर्यंत त्यांच्या संवाद सुरू होता. तिने शांतपणे आपला देह ठेवला होता. गुरुमाईचा तेजस्वी चेहरा अधिकच उजळला होता. वारा मंद वाहत होता. रात्र शांत शांत होत होती. सोमवतीने डोळे मिटले आणि तपश्चर्येला लागली होती. मानवतेच्या सुखासाठी, शांतीसाठी
आणि रोगमुक्त समाजासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.